नमस्कार मित्रांनो, मी दिनेश देवरे. दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण नवीन व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक 20 माझं शाळेचं नक्की झालं या पाठावर आधारित स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. लेखिका कोठे राहत होती? उत्तर, लेखिका कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागून असलेल्या झोपडपट्टीत राहत होती. आ. झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा? उत्तर, जमीन सतत ओलसर असल्यामुळे झोपडीत नेहमी कुबट वास यायचा. या ठिकाणी आपण झोपडी बघू शकतो. ई. लेखिकेचे आई बाबा कुठे जायची तयारी करत होते? उत्तर, लेखिकेचे आई बाबा बोरगावला असलेल्या पालांवर जायची तयारी करीत होते. ई. दादा इमीला आई बाबांबरोबर पाठवायला का तयार नव्हता? उत्तर, दादाला इमीला शाळेत घालायचे होते म्हणून तो तिला आई बाबांबरोबर पाठवायला तयार नव्हता. उ. वहिनीने लताक्काकडे पैसे का मागितले? उत्तर, इमीच्या शाळेत भरायचा ₹1.25 वहिनीकडे नव्हता म्हणून तिने लताक्काकडे पैसे मागितले. प्रश्न दुसरा, कोण कोणास म्हणाले ते लिहा. अ. किती दिस इथं बसून खायचं असे आई अशोक दादाला म्हणाली. आ. चांगली शिकली तर कुठंतरी नोकरी करील असे अशोक दादा बाबांना म्हणाला. ई. पोरांना जेवायला घालून शाळेत पाठव असे अशोक दादा सुमाला म्हणाला. ई. मुलीचे पूर्ण नाव काय असे शाळेतल्या बाई सुमा वहिनीला म्हणाल्या. उ. तुमच्याजवळ ₹1.25 आहे का असे सुमा वहिनी लताक्काला म्हणाली. प्रश्न तिसरा, खालील शब्दांमध्ये लपलेले शब्द शोधा. उदाहरणार्थ, झोपायला. आता या मोठ्या शब्दामध्ये काही छोटे शब्द लपलेले आहेत अर्थपूर्ण, जसे की झोपा, पाय, पाला, झोला. 1. आजकाल. याच्यामध्ये लपलेले शब्द शोधूया. आज, काल, काज. 2. घालताना. यामध्ये लपलेले शब्द आहेत घाल, ताल, नाल, लता, ताना. 3.
माझ्याजवळ याच्यात लपलेले शब्द आहेत जवळ, मावळ, माळ, जळ, माव, जमा. 4 आठवण या शब्दामध्ये लपलेले शब्द आहेत आठ, आन, आठव, वन. प्रश्न 4 फुटकी तुटकी यासारखे पाठात आलेले जोडशब्द लिहा. उत्तर 1 बारीक सारीक, 2 आजकाल, 3 मायलेकरं, 4 डोसकं बिस्कं. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.